प्रलय केदारनाथची हृदयद्रावक कथा. लेखन राहुल एकनाथ विस्पुते. जून महिना होता. 2013 साल. हिमालयाच्या कुशीत वसलेलं पवित्र केदारनाथ धाम भक्तांनी फुलून गेलं होतं. चारधाम यात्रेचा हंगाम होता आणि हजारो श्रद्धाळू भगवान शिवाच्या दर्शनासाठी उत्सुकतेने आले होते. मंदिराजवरच्या छोट्या वस्तीला एक वेगळीच चैतन्याची छाया होती. मीही त्याच वेळी केदारनाथच्या पायथ्याशी होतो. हिमालयाच्या शांत, गूढ आणि दिव्य वातावरणात मन अगदी शांत होतं. परंतु कोणालाही अंदाज नव्हता की हेच वातावरण काही तासांत क्रौर्य आणि संहारक रूप धारण करणार आहे. बकीजेंटूने थी कोशिकोसे थी विध्वंसाची सुरुवात. सायंकाळी अचानक आकाश भरून आलं. पावसाचे थेंब सुरू झाले. सुरुवातीला वाटलं नेहमीसारखा हिमालयातील पाऊस असेल, पण पाऊस वाढत गेला. रात्रीपर्यंत तो मुसळधार झाला. लोकांनी रात्रीच्या विश्रांतीसाठी आपापल्या धर्मशाळा आणि तंबूमध्ये आसरा घेतला. पहाटेच एक विचित्र गोंगाट झाला. डोंगरातून अचानक आलेल्या जोरदार पाण्याच्या लाटांनी सगळं गाव लिल्या गिलून टाकलं. मंदाकिनी नदीला प्रचंड पूर आला होता. भीषण ढगफुटी झाली होती. केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या चौराबारी तलावाचे बांध फुटले. हजारो टन माती, दगड, बर्फ आणि पाणी गावावर आदळले. लोकांनी धावाधाव सुरू केली, पण खूप उशीर झाला होता. काही क्षणांत सात्या वस्तीचा नाश झाला. डोळ्यांदेखत घरं, हॉटेल्स, दुकाने वाहून जात होती. कोणी आपल्या लहानग्यांना हातात धरून मदतीसाठी ओरडत होतं, तर कोणी आपल्याच्या प्रियजनांना गमावून कोसरले होते. मीही एका उंच जागेवर गेलो होतो, जिथून मी सारा विनाश पाहत होतो. थरारून, गोंधळून, हादरून. केदारनाथ मंदिर मात्र आश्चर्यकारकरित्या सुरक्षित राहिलं. मंदिराच्या मागे एक मोठा दगड, ज्याला नंतर रक्षक शिला असं नाव दिलं गेलं, तो मंदिराच्या मागे अडकून राहिला आणि पाण्याचा राक्षसी प्रवाह मंदिराला थेट धडकू शकला नाही. हा दैवी चमत्कारच होता. एनडीआरएफ, इंडियन आर्मी, ITBP आणि वायुदल यांनी जीवावर उदार होऊन हजारो लोकांचे प्राण वाचवले. परंतु तरीही अंदाजे 5,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे मृतदेह महिनोन्महिने मिळालेचे नाहीत. आजही जेव्हा डोळे मिटून त्या आठवणी मनात आणतो, तेव्हा अंगावर शहारा येतो. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हती, ती एक जिवंत तपश्चर्या होती. माणसाच्या असहायतेची, निसर्गाच्या रौद्र रूपाची आणि देवाच्या कृपाशक्तीची. या प्रलयानंतर केदारनाथ पुन्हा उभं राहिलं, पण त्या रात्रीचा अंधार आजही अनेकांच्या मनात आहे. राहुल एकनाथ विस्पुते साक्षीदार, भाविक आणि एक शिल्लक राहिलेला